MPSCला मोठा निधी देऊन सर्व परीक्षा MPSCच्या माध्यमातून घ्याव्यात, त्यासाठी काहीतरी या बजेटमध्ये घोषणा व्हावी। सारथी, बार्टी, महाज्योती आणि सर्व जे असे महामंडळं आहेत, नाही तर ज्या संस्था आहेत ज्याच्यातून सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींना त्या ठिकाणी मदत केली जाते, ज्याला बजेट हे 200 कोटीच्या आसपास असतं, ते बजेट 700 कोटी प्रति संस्था त्या ठिकाणी घेऊन जाऊन कुठंतरी स्कॉलरशिप्स आणि ह्याच्यामध्ये वाढ ही सरकारली करावी अशी आमची मागणी आहे। आणि जी महामंडळं ज्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील असेल, अण्णाभाऊ साठे असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असेल, विविध जी काही महामंडळं सरकारली जाहीर केली ती फक्त दुर्दैवाने जाहीरच झाली, त्याला कुठलाही निधी त्या ठिकाणी दिला गेला नव्हता। 5 कोटी निधी दिला, मनुष्यबळ नव्हतं, तर प्रत्येकी 250 ते 300 कोटी रुपये सरकारली या महामंडळामध्ये द्यावं आणि त्याच्यातून तिथं असणाऱ्या लाभार्थींना मदत व्हावी असं आम्ही मागणी करतोय। आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असेल, तसंच जे आरोग्य विभागामध्ये काम करणारे सर्व लोक आहेत त्यांना तिथं मदत पगाराच्या बाबतीत आणि वेगळी योजना तिथं आणली गेली पाहिजे। आणि चोंडी हे जे गाव आहे जिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला, तर तिथे खूप मोठा निधी हा विकासासाठी देण्यात यावा असे विविध मागण्या आम्ही करणार आहोत। पण त्या मागण्या फक्त नाहीतर जे बजेटमध्ये सादर केलं जाईल फक्त बातमी व्हावी, नाहीतर हे विधानसभेचं इलेक्शन कसं तरी व्हावं यासाठी न होता खऱ्या अर्थाने ते लागू केलं पाहिजे, लगेच निधी त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी असेल। आणि काल जो मी घोटाळा त्या ठिकाणी सांगितला होता त्यातला कुठलंही काम या बजेटमध्ये अर्थमंत्री महोदयांनी सादर करू नये अशी विनंती या ठिकाणी मी करतो। मंत्री आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी जयंत पाटील आणि फडणवीस यांच्यामध्ये वार पाहायला मिळेल, प्रत्यारोप पाहायला मिळाले। कसं पाहता एकंदरीत 6व्या नंबरवरती राज्य गेले, गुजरात हे राज्य सुद्धा नाही, आणि त्याहीपेक्षा की या दोघांच्या वादाचा परिणाम जी मुलींसाठी जी योजना येणार आहे त्यावर पडू शकतो, कारण परवाच्या कॅबिनेटमध्ये ही जी योजना आहे ही आर्थिक भूर्दंड टाकणारी योजना आहे, त्यामुळे ती घेऊ नये असं अर्थ खात्याने सांगितल्याचं कळतं, त्यामुळे आज ती योजना समाविष्ट होणार नाही अशी माहिती मिळते। नाही, याच्यामध्ये 2 विषय आहेत। आत्ता मुद्दा जो तुम्ही मांडला तो जयंत पाटील साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये जे शाब्दिक नाही तर ट्विटर वॉर त्या ठिकाणी झालं, ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब बोलत आहेत की आपण आधी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत या देशामध्ये जरा बऱ्या क्रमांकावर होतो आणि भाजप आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपला 1 क्रमांक हा खालच्या लेवलला त्या ठिकाणी गेलेला आहे। मी एवढंच म्हणेल की जयंत पाटील साहेब बोलतात ते खरं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे बोलत आहेत ते खोटं आहे। त्याचं मुख्य कारण गेल्या वेळेस आपण 5व्या नंबरला होतो आणि आता आपण 6व्या नंबरला आलेलो आहे, त्यामुळे जे काही संभ्रम निर्माण करण्याचा मुद्दा देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने त्या ठिकाणी मांडत आहेत, तर खऱ्या अर्थाने संभ्रम खोटं बोलून जर कोण निर्माण करत असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। त्याच्याचबरोबर कालचा जो इकॉनॉमिक सर्वे रिपोर्ट आला त्याच्यामध्ये आपलं जे राज्य आहे ते 7.5% त्या ठिकाणी वाढेल असं सांगण्यात आलेलं आहे, म्हणजे ग्रोथ रेट। आता 7.5% आपण जर वाढायचा विचार केला तर $1 ट्रिलियन इकॉनॉमीबद्दल आपण सगळेच बोलतो, हे सरकार येऊ दे ना ते सरकार, मग ह्याच्याप्रमाणे आपण गेलो तर 20 वर्ष आपण 1 ट्रिलियन कधीच होऊ शकत नाही। आपल्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमी व्हायची असेल तर आज भाषणामध्ये नक्कीच अर्थमंत्री बोलतील, नाही तर देवेंद्र फडणवीस साहेब बोलतील, तर आपल्याला कमीत कमी 14 ते 15% वार्षिक त्या ठिकाणी ग्रोथ रेट असण्याची जरूरत आहे। त्याच्याचबरोबर आपण दुर्दैवाची गोष्ट अजून आहे, एक्सपोर्टच्या बाबतीत आपण नेहमी अव्वल त्या ठिकाणी असायचो, यंदा जो रिपोर्ट त्या ठिकाणी आपण बघितला गुजरात नंतर आपण येतो, म्हणजे 2 नंबरला येतो आणि आपल्यात आणि गुजरातमध्ये जो फरक आहे तो डबल फरक आहे। म्हणजे कुठंतरी भाजप या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आल्यानंतर गुजरातची नक्कीच ताकद ही महाराष्ट्रापेक्षा दुर्दैवाने वाढलेली आपण सर्वजण बघू शकतो। त्यामुळे हे सगळे मुद्दे खरं तर काल जे सादर झाले ते अतिशय भीतीदायक आहे आणि आपल्याला कुठेतरी टेन्शन देणारं आहे, कारण का आपलं लोन वाढतंय, सरकारचं आपल्या राज्यावरचं लोन वाढतंय, पण दरडोई उत्पन्न म्हणजे सामान्य लोकांच्या हातामध्ये जो पैसा येतोय त्याच्यामध्ये कुठेही वाढ होताना दिसत नाही आणि हे अतिशय घातक आहे। म्हणजे श्रीमंताला फरक पडणार नाही पण सामान्य लोकांना नक्कीच फरक पडेल, त्यामुळे ह्या सर्व गोष्टींवर लक्ष देण्याची जरूरत आहे। नाकारलेला आहे, त्याला विरोध दर्शवलेला आहे, आता अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। बघा, त्या क्लोजर रिपोर्टमध्ये
माझ्या विषयाच्या बाबतीत सुद्धा क्लोजर रिपोर्ट आहे. त्यामुळे आता तो क्लोजर रिपोर्ट स्वीकारला जाईल नाही जाईल हे आपल्याला बघावं लागेल. मी स्वतः ईडीशी आता चर्चा करत आहे, त्यांच्या अपिलेट ट्रिब्युनल यांच्याशी तिथं आमचं जे काही वादविवाद त्या ठिकाणी चालू आहे ते आमचं चालू आहे. त्यामुळे आम्ही वेगळ्या प्रक्रियेमध्ये गेलेलो आहोत. दादा त्या प्रक्रियेमध्ये अजून आलेले नाहीत. आता हा क्लोजर रिपोर्ट ईडीने त्या ठिकाणी नाकारला असेल तर त्या बाबतीत पुढे जाऊन काय करायचं हे ईडी आणि केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार आणि सत्तेत असणारे लोक त्या ठिकाणी ठरवतील. पण राहिला प्रश्न माझा, मी ईडीच्या बरोबर माझ्या न्यायासाठी त्या ठिकाणी लढत आहे आणि मी सत्याची बाजू असल्यामुळे मला त्या बाबतीत कुठेही भीती वाटत नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी आले जानेवारी ते एप्रिलपर्यंत 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. याचा जर सरासरी काढायला गेलं तर दर दिवसाला 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. खरं तर जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी पहिलं भाषण केलं. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं या राज्यामध्ये एक सुद्धा शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही. पण जेव्हापासून महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलं त्या दिवसापासून आजपर्यंत आपण बघितलं तर दर दिवशी 7 ते 8 आत्महत्या या शेतकऱ्याच्या तिथं होत आहे. आणि युवांच्या आत्महत्याबद्दल कोणी बोलत नाही. आज जर आपण बघितलं तर कमीत कमी 5 आत्महत्या युवांच्या या महाराष्ट्रामध्ये दररोज त्या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे अतिशय घातक आहे. त्यामुळे हे नेते मंडळी भाषण करण्यासाठी खूप काय बोलून जातात, पण खऱ्या अर्थाने आत्महत्या कमी झाल्या पाहिजे त्यासाठी कुठेही काय होत नाही. आता खतं मिळत नाहीत शेतकऱ्याला. आज बियाणं खोट्या क्वालिटीचं मिळते, नाही तर खराब क्वालिटीचं तिथं मिळतं, त्याच्यावर चर्चा होताना दिसत नाही. पण खतं एका बाजूला शेतकऱ्याला कमी मिळत आहेत, पण ड्रग्सच्या बाबतीत ह्या महाराष्ट्रामध्ये तुतवडा कुठंच नाही. मुबलक ड्रग्स तिथं मिळते. त्यामुळे हे जे काय झालेलं आहे ते दुर्दैवाने या सरकारने ज्या पद्धतीने हे शासन चालवलं त्यामुळे गुंडांना कुठेही भीती वाटत नाही. तर आज